मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ते घेतील की नाही ती गोष्ट वेगळी. पोलिसांनी ठरवलं की फक्त नाव ठेवायचं बॅचवर आणि आडनाव ठेवायचं. का दिसतं ना की एकाच जातीचे आहेत. असं का होतंय? तुम्ही बदला ना, ट्रान्सफर करा. 3 वर्षांनी ट्रान्सफरचा नियम आहे. असं कसं एकाच जातीचे लोक एका जागेत जमलेत? नेते किंवा काही आमदार खासदार असे आहेत की ज्यांच्या विरोधात क्रिमिनल केसेस आज सापडतात. बरोबर. मग आपण या लोकांना सुरुवातीलाच उभं राहून न देणे हीच सुरुवात राहील का? पूर्वी सुद्धा राजकीय पक्षातील लोक हे गुन्हेगारांचा वापर करून घ्यायचे, त्यांची मदत घेऊन जिंकायचा प्रयत्न करायचे. मधल्या काळामध्ये हे गुन्हेगार एवढे श्रीमंत झाले आणि एवढे प्रगतीपर झाले एक प्रकारे की त्यांना असं वाटत लागलं की आपण राजकारण्यांना मोठं करण्यापेक्षा आपणच राजकारणी का बनू नये. आमदार जे आहेत त्यांच्या विरोधात आज क्रिमिनल केसेस आहेत, तर अशा आमदार आणि खासदारांना आपण निवडून देत आहोत, तर ही लोकांची चूक आहे का ही लोकशाहीची चूक आहे? ही आपल्या पूर्ण व्यवस्थेची चूक आहे असं म्हणता येईल. की जर हे लोकांवर कन्व्हिक्शन सिद्ध झालं असतं, आरोप सिद्ध झाला असता आणि जर हे जेलमध्येच असते आज, तर मग निवडणुकीला उभेच राहू शकले नसते आणि त्यांना मतदान करायचा प्रसंगच आला नसता. की सामान्य माणसाचं जीवन आता अस्थिर झालं आहे. त्याच्यामुळे दहशत निर्माण झालेली आहे. कधी कोणाचा खून होईल काय होईल काय सांगता येत नाही अशी वेळ यांनी आणलेली आहे. मग यावर आता जनतेने संघटित होऊन लढा देण्याची गरज आलेली आहे. पुरेशा प्रमाणामध्ये ते संघटना निर्माण होणं, त्या लढवय्ये असणे आणि त्यांनी कायद्याचं पालन करून घेणं सरकारकडनं. की सरकारकडनं कायद्याचं पालन करून घेण्याची वेळ हीच वाईट आहे गोष्ट, पण तीच वेळ आलेली आहे असं म्हणता येईल. नमस्कार. भारतामध्ये आज दबक्या आवाजामध्ये चर्चा होते, ती म्हणजे राजकारणामधील गुन्हेगारीकरणाचा. आज भारतामध्ये विचार केला तर कितीतरी आमदार खासदार यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण प्रलंबित आहेत. तर ती चूक नेमकी कोणाची आहे की त्यांना आपण निवडून देत आहोत? तर ही लोकांची चूक आहे का त्यांच्या विरोधात कायदा नसल्याने ही कायद्याची चूक आहे? तर त्याच विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर 2024 मध्ये एका रिपोर्टनुसार, एका सर्वेनुसार 45% आमदार जे आहेत त्यांच्या विरोधात आज क्रिमिनल केसेस आहेत. तसंच 46% एमपीज खासदार आहेत त्यांच्या विरोधात आज क्रिमिनल केसेस आहेत. तर काहींच्या विरोधात तर सिरियस क्रिमिनल केसेस आहेत, जसं की महिलांची अब्रू लुटणं असेल किंवा किडनॅपिंग असेल, मर्डर असेल. तर अशा आमदार आणि खासदारांना आपण निवडून देत आहोत, तर ही लोकांची चूक आहे का ही लोकशाहीची चूक आहे? ही आपल्या पूर्ण व्यवस्थेची चूक आहे असं म्हणता येईल. की जर हे लोकांवर कन्व्हिक्शन सिद्ध झालं असतं, आरोप सिद्ध झाला असता आणि जर हे जेलमध्येच असते आज, तर मग निवडणुकीला उभेच राहू शकले नसते आणि त्यांना मतदान करायचा प्रसंगच आला नसता. तर आपली न्याय व्यवस्था ही पुरेशी आपल्याला सक्षम नाही ठेवता आली. पुरेसं त्याचं आपण पोलीस प्रशासन जे आहे ते एखादं गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध करण्यात कमी पडतंय, हा पण एक मुद्दा आहे. मीडिया जी आहे ती ही सगळी बाजू लावून धरायला कमी पडतंय. विरोधी पक्ष जो आहे हा हे सगळं गंभीरतेने घेत नाही. या सगळ्या गुन्हेगारांना सावटावून घ्यायचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे राजकारणाची नैतिकता ज्याला म्हणतात, ती राजकीय नैतिकता आपण पुरेशा प्रमाणामध्ये पाळत नाही आहोत आणि या सगळ्याचा एकंदरीत परिणाम झाल्यामुळे आता लोकांना हळू वाटायला लागलं आहे की आपल्याला फक्त वाईट आणि अजून वाईट अशा 2च चॉईस आहेत. मग या वाईट आणि अजून वाईट मधलं लोक वाईट जो आहे की जे 10 खून करतात त्याला मतदान करतात, कारण समोर दुसरा 20 खून केला असतो. मग ते म्हणतात की ठीक आहे, कमी गुंड आहे समोरच्यापेक्षा. कसं आहे? तर 2024चं जर आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पाहिलं तर बीजेपी मधील जे जिंकून आलेले खासदार आहेत त्यापैकी जवळपास 90 खासदारांच्या विरोधात क्रिमिनल केसेस आहेत. बरोबर. पण फक्त बीजेपीच्याच विरोधात आहेत का? तर तसंही नाही. काँग्रेसचे जवळपास 49 खासदार आहेत ज्यांच्या विरोधात क्रिमिनल केसेस आहेत. 30 गट समाजवादी पार्टीचे आहे किंवा एकंदर भारतातील बऱ्याचशा किंवा सगळ्याच राजकीय पक्षातील काही नेते किंवा काही आमदार खासदार असे आहेत की ज्यांच्या विरोधात क्रिमिनल केसेस आज सापडतात. बरोबर. मग आपण या लोकांना सुरुवातीलाच उभं राहून न देणे हीच सुरुवात राहील का? पूर्वी सुद्धा राजकीय पक्षातील लोक हे गुन्हेगारांचा वापर करून घ्यायचे, त्यांची मदत घेऊन जिंकायचा प्रयत्न करायचे. मधल्या काळामध्ये हे गुन्हेगार एवढे श्रीमंत झाले आणि एवढे प्रगतीपर झाले एक प्रकारे की त्यांना असं वाटत लागलं की आपण राजकारण्यांना मोठं करण्यापेक्षा आपणच राजकारणी का बनू नये आणि त्यामुळे मग राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारीचं राजकारणीकरण असं कसं म्हणतोय आपण आणि त्यातनं सत्ता, पैशातनं सत्ता, सत्तेतनं पैसा असं एक चक्रव्यूह तयार झालं. ते आपल्याला सगळं चक्रव्यूहच फोडावं लागेल. फक्त एखादी एक गोष्ट केली आणि ते होईल असं नाहीये. काळा पैसा, गुन्हेगारीकरण आणि राजकारणातली नैतिकता या तिन्हीवर आपल्याला एकाच वेळी काम करता आलं
तरच या चक्रात आपण बाहेर पडू शकू असं मला वाटतं. तर या चक्रव्यूहाचं एक चांगलं उदाहरण आणि ठळक उदाहरण आज आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये घडलेलं आपल्याला दिसलं. मागच्या वर्षी पोर्शे प्रकरण पुण्यामध्ये घडलं होतं, बरोबर आहे. ज्यामध्ये आपल्याला बिल्डर लॉबी, पोलीस आणि नेते किंवा आमदार यांचं नेक्सस दिसलं होतं. बरोबर. तर तेच नेक्सस आज भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी सुद्धा दिसतं. हे एक्झॅक्टली. नेक्सस जर फोडायचं असेल तर पहिलं पाऊल नेमकं काय असायला हवं? पहिले म्हणजे सगळी मोडस ऑपरेटी समजून घेणं, की काळ्या पैशाचे व्यवहार कसे होतात, गुन्हेगारीकरण वाढतं म्हणजे काय, केसेस का सिद्ध होत नाहीत, वर्षानुवर्ष चालतात, काही ठराविक केसेस लगेच संपतात आणि ते मिटवले जातात आणि काही केसेस वर्षानुवर्ष सिद्ध होत नाहीत. असं का होतं? श्रीमंतांना हवं तशा केसेस मिळतात आणि गरिबांना मात्र ट्रायल केसेसमध्ये अडकवलं जातं आणि वर्षानुवर्ष खितपत ठेवलं जातं तुरुंगामध्ये, कुठलाही गुन्हा सिद्ध न होता. त्या काही लोकांचं एक सिद्ध असूनही बाहेर असतात आणि काही लोकांचं काहीच सिद्ध नसूनही ते तुरुंगामध्ये वर्षानुवर्ष काढतात. हे सगळं जर आपण समजून नाही घेतलं आणि त्याच्यावर जो उपाय नाही केले, तर नुसतं काहीतरी बरोबरची गोष्ट एखाद्याला विक्टिमायझेशन करून की त्याला त्याच्यावरचा रोष काढून तसं काही होईल असं मला वाटत नाही. ते सगळ्यावर आपलं काम पण आवश्यक आहे आणि ज्युडिशियल रिफॉर्म, काळा पैशांच्या संदर्भातले रिफॉर्म, हे सगळे रिफॉर्म एकाच वेळी हातामध्ये घ्यावे लागतील. सर हे सरकारला कळत नाहीये अशातली ही गत नाहीये. कारण की बरोबर. आज धनंजय मुंडे यांचं जर उदाहरण पाहिलं तर धनंजय मुंडे किती मोठी लॉबी चालवत होते किंवा बरोबर. किती मोठी संघटना चालवत होते, आज हे सरकारला कळलेलं आहे. बरोबर. तरी देखील सरकारकडून असं काही उपाययोजना येत नाहीयेत किंवा सरकार असं काही सकारात्मक पाऊल उचलत नाहीये. तर ते का? इतके पॉवरफुल झालेत सगळे लोकल हे, की ते आता त्यांनाच सरकार घाबरायला लागलंय, की त्यांच्या विरुद्ध गेलं तर आपल्यालाच इथे संबंध धोका देतील असं वाटायला लागलंय आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या यांच्यावर बरदास्त असतो. त्यामुळे हे सगळे संघटित गुन्हेगार जातात. मकोका त्यांच्यावर लावला खुद्द सरकारनेच. इंटरेस्टिंग आहे. आपल्याच मंत्र्याच्या लोकांवर मकोका लावणं म्हणजे संघटित टोळी चालवण्याचा प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये नीट जर इथे बघितलं तर बीडमध्ये जे ऍश बनते ते याच्यानंतर औष्णिक प्रकल्पातली, तिचं लिलाव करून ही लोक मोठे आलेत. कोट्यवधी रुपयाचा त्याच्यामध्ये व्यवसाय. पण त्या ऍशचा लिलाव कसा करायचा, तो ऍश कोण घेऊन जाणार, याची कुठलीही नियम पद्धती सरकारने घालून दिली नाही आणि त्यामुळे या लोकांनी टोळ्या बनवल्या आणि पूर्ण त्याच्यावर कब्जा केला आणि त्यांनी ठरलं की कुठलं कोण घेऊन जाणार आहे, कसं विकणार आहे, किती किमतीला विकणार. थोडक्यात कुठे लूपहोल ठेवला आणि त्यामुळे लोक मोठे होऊ शकले. लूपहोल ठेवला म्हणून मोठे आले, तर मोठे होऊ शकले नसते. पण मग अशा प्रकारे हे सगळे लूपहोल बुजवणं, पद्धती काहीतरी घालून देणं, त्या तशा प्रकारे होतील याची काळजी घेणं किंवा मग प्रशासनामध्ये तिथल्या सगळे एकाच जातीचे लोक आहेत. हे कित्येक वर्ष चालले, 30 वर्ष गेले हे प्रकरण आहे. 30 वर्ष एवढे IAS होऊन गेले, IPS होऊन गेले, मंत्री होऊन गेले, कोणाला दिसलं नाही का की एकाच जातीचे लोक प्रशासनात कसं काय एकाच ठिकाणी असतात, त्यांच्या वर्षानुवर्ष बदल्या कशा होत नाहीत. तर तिथल्या पोलिसांनी ठरवलं की फक्त नाव ठेवायचं बॅचवर आणि आडनाव ठेवायचं. का दिसतं ना की एकाच जातीचे आहेत. असं का होतंय? तुम्ही बदला ना, ट्रान्सफर करा. 3 वर्षांनी ट्रान्सफरचा नियम आहे. असं कसं एकाच जातीचे लोक एका ठिकाणी जमलेत? मग अजूनही बदलायला तयार नाही त्याचा अर्थ. अजूनही आपण फक्त तेवढंच करतोय की नाव ठेवायचं आणि जर पॅटर्न इकडनं आडनाव काढायचं. तर अशा प्रकारे बरोबरची कामं करून काही होणार नाही. प्रशासनाचं स्पिरिट आणि कायदा व सुव्यवस्थेचं स्पिरिट आपण कायम ठेवलं तर मला वाटतं यातल्या अर्ध्या गोष्टी तरी लगेच सॉल्व्ह होऊन जातील. पण सर तुम्हाला हे असं वाटत नाही का की महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदर भारतात आज कायदा व सुव्यवस्था याचं जे स्पिरिट तुम्ही म्हणालात तर ते दिसत नाहीये. बरोबर. कारण की एखादा कुठला तरी नेता येतो आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो किंवा बरोबर. एखाद्या कुठल्या तरी पोलीस ऑफिसरला भर रस्त्यात कोणीतरी येऊन कानाखाली मारून जातं. बरोबर. तर मग इथे कायदा आणि व्यवस्थेचा धाकच राहिलेला नाही असं बरोबर. आपल्याला एकंदर दिसून येतो. मग त्यासाठी गृहमंत्री काय करतात किंवा गृहमंत्र्यांनी नेमकं करायला काय हवं? मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ते घेतील की नाही ती गोष्ट वेगळी. पण मग इथे काय होतंय की देयर इज अ रूल दॅट ओनली एक्सेप्शन टू द रूल ऑफ लॉ इज दॅट देयर इज नो एक्सेप्शन. की कायदा सुव्यवस्थेची कुठलीही छोटीशी गोष्ट सुद्धा अत्यंत गंभीरतेने घेतली पाहिजे. तिला कुठलाही अपवाद ठेवता कामा नये. दुर्दैवाने तसं होत नाही हल्ली आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कोण कोणाचा माणूस आहे, धार्मिक मुद्दा आहे, कुठला मुद्दा आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे, विरोधी पक्षाचा आहे, असे कुठले कुठे निकष ठेवायला बघतोय आणि हे अत्यंत धोकादायक आहे. आणि दुर्दैवाने प्रशासन ज्याने तटस्थ राहणं, काय आपली जी संविधानात्मक कर्तव्य आहे त्याचं पालन करणं अपेक्षित आहे, तेही दुर्दैवाने सगळ्यामध्ये राजकीय दृष्ट्या प्रेरित झाले आहेत. आणि त्यामुळे मग या सगळ्यामुळे काय होतंय की सामान्य माणसाचं जीवन आता अस्थिर झालं आहे. त्याच्यामुळे दहशत निर्माण झालेली आहे. कधी कोणाचा खून होईल काय होईल काय सांगता येत नाही अशी वेळ आणलेली आहे. मग यावर आता जनतेने संघटित होऊन लढा देण्याची गरज आलेली आहे. पुरेशा प्रमाणामध्ये ते संघटन निर्माण होणं, त्या लढवय्ये असणे आणि त्यांनी कायद्याचं पालन करून घेणं सरकारकडनं. की सरकारकडनं कायद्याचं पालन करून घेण्याची वेळ हीच वाईट आहे गोष्ट, पण तीच वेळ आलेली आहे असं म्हणता येईल.
तर याला एक कारणीभूत विरोधी पक्षातली लोक सुद्धा आहेत का? कारण की जर जोपर्यंत विरोधी पक्षातले लोक ठाम भूमिका घेत नाहीत, बरोबर आहे. तोपर्यंत सत्ताधारी पक्षातले नेते काम करणार नाहीत किंवा एकंदर हे जे बॅलन्स आहे ते साधलं जाणार नाही. तर त्यामुळेच विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांनी पुढे येऊन त्यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ सुरू जो करणं आयडिया अपेक्षित सांगली आहे. तर महाराष्ट्रात तरी काय इश्यू आहे की विरोधी आणि सत्ताधारी असल्या प्रकार नाही. हे सगळे असे संगीत खुर्ची खेळल्यासारखे फिरतायत. तर असं महाराष्ट्र पुढे सांगूच नाही की ह्या सत्ताधारी ह्या विरोधी आहेत. सगळे एकत्रच आहेत. इथे मग आता काय झालं की सिव्हिल सोसायटीचा रोल महत्वाचा आहे की एक प्रकारचे यांनी आपापले ग्रुप बनवून घेतला आणि त्यांचं ते राज्य करतायत आणि त्यांचं तर ठरलंय आतमध्ये काय करायचंय. तर लोकांनी सुद्धा आपलं ठरवून घेतलं पाहिजे की आपण कुठल्या टर्म्सवर स्वतःला राज्य करू दिलं पाहिजे आणि त्यामुळे सिव्हिल सोसायटीचा रोल चांगला जोरदारपणे पुढे आला पाहिजे. त्यात असं नाही की त्यांचं काम काढून घ्यायचंय, पण त्यांनी त्यांचं कामच बरोबर करावं, दुसरं काही करू नये. ते कायद्याने झालं पाहिजे, याच्यावर कटाक्ष ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळ्या भारतातच असं केलं पाहिजे की लोक जागृत झाले पाहिजे की पीपल गेट अ गव्हर्नमेंट दे डिझर्व असं म्हटलं. तर एका मर्यादेनंतर आपण एक राजकारणाला दोष देण्यात काय अर्थ नाही. ते सगळे जनतेचेच प्रतिनिधी आहेत किंवा प्रतिबिंब आहेत. त्या जनतेने स्वतःचा कारभार सुधारला तर आपोआप त्यांचा कारभार सुधरेल. आपण जर महाराष्ट्रामध्येच याचं जर उदाहरण पाहिलं तर आज लोकांना राजकारणावर विश्वास राहिलेला नाहीये. बरोबर कारण की आज ते या पक्षात असतील तर उद्या कुठल्या पक्षात असतील माहित नाही. बरोबर. तसंच महाराष्ट्रामध्ये आज कोणीच विरोधामध्ये थांबायला तयार नाहीये हो, किंवा हो. विरोधी पक्ष म्हणून काम करायलाही तयार नाहीये. बरोबर. प्रत्येकाला सत्ताच हवी आहे. बरोबर. जर सगळेच जण सत्तेसाठी धावत असतील तर मग ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज होतच असणार किंवा होणारच. तोच मुद्दा झालाय की सक्षम विरोधी पक्ष नसला तर मग ह्या कॉम्प्रोमाइजला सुरुवात खूप वेगाने होते. त्यामुळे मग आता कोणी म्हणजे आता राज्यकर्त्यांची स्थिती अशी झाली आहे की त्यांना कोणी असं विरोधक कसं नाहीच आहे. कोण मीडिया पण पूर्ण खिशात घातलेली आहे आणि त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की आपण काही बोलणे करू तर आपल्याला कोणी विचारणार नाही आणि त्यामुळेच हे अशा प्रकारे वागणूक होते. तर लोकशाही वर्क्स ऑन अ चेक्स अँड बॅलन्स. लोकशाही सगळं शह-काटशहाचा खेळ असतो. तर विविध प्रकारचे शह-काटशह नीट काम करत असतील तरच लोकशाही योग्य प्रकारे काम करते. सध्या ते शह-काटशह नीट काम करत नाहीयेत आणि त्यामुळेच ही स्थिती आज आली आहे असं दिसतंय. तर त्याचंच एक उदाहरण आपण महाराष्ट्रामध्ये अजून एक बघू शकतो की माणिकराव कोकाटे बरोबर. जे आज कृषी मंत्री आहेत हो. आणि त्यांच्याच विरोधात गुन्हा सिद्ध झालेला आहे, पण तरी देखील ते अजूनही मंत्री म्हणून आहेत. हो. तर आपण कायद्याला सुद्धा दोष देऊ नाही शकत कारण की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट त्यानुसार त्यांनी सांगितलेलंच आहे की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर शिक्षा झाली असेल तर एखादी मंत्री जर असेल किंवा एखादा मेंबर असेल तर त्याला आपण डिस्क्वालिफाय करू शकतो. बरोबर आहे. पण मग ते अजूनही पदावर आहेत तर असं का? ते तर न्यायालयाने आता पुढे सापडली. जस्टिस वर्मा यांच्या घरामध्ये 15 कोटीची कॅश सापडली. तर बऱ्याच वेळा न्यायालयाच्या भ्रष्टाचाराबद्दल पुरेसं बोललं जात नाही. खरं तर बोलायची गरज आहे. तसं या केसमध्ये दिसतंय की न्यायाधीशांचं म्हणणं आहे की निवडणुकीचा खर्च परत करावा लागेल आणि म्हणून आपण त्यांचं पद कायम ठेवू. खूप इंटरेस्टिंग कल्पना आहे आणि सरकारलाही काही देण्याकडे नाहीये. न्यायाधीश काय ओढत नाही तर आम्ही काय बोलणार नाही असं म्हणणं आहे. तर आता ती केसच मुळात 1995 पासून चालली आहे. म्हणजे 30 वर्ष आली आता. 30 वर्ष मुळात केस चालवली असं काय त्याच्यामध्ये? यात काय सिद्ध करण्याचं एवढं होतं की एक फ्लॅट घेतला आणि त्याची कागद ते जी माहिती ती चुकीची होती दिसत होतं की मग पुन्हा मला असं दिसतं की हा एक न्यायालयीन फेल्युअर आहे. की न्यायालयाने जबाबदारी घेतली पाहिजे की एखादी केस एवढी वर्ष चालूच शकते. तिची एवढं साध्या केस रिसकायला एवढे वर्ष का लागतात? की एक सुदैव किती एवढे वर्ष आहेत म्हणजे वृद्ध होऊनही जिवंत आहेत. सहजांचा मृत्यू आधीच झाला असता तर कुठला न्याय बघ. कारण ज्यांनी फिर्याद टाकली ते तर ऑलरेडी त्यांचा मृत्यू राहतो तुकाराम दिघोळे यांचा आणि हे तर अजूनही मंत्री पण आहेत आता. तर माझं तर म्हणणे की त्यांचा जो मुंबईतला फ्लॅट त्यांनी घेतला गरिबांच्या कोट्यातनं त्या फ्लॅटमध्ये तरी निदान आता भ्रष्टाचाराविरोधी एखादं ऑफिस तयार केलं पाहिजे. एक कृती म्हणून एक सिम्बॉलिक का होईना असं म्हणता येतं. सो आता आपण म्हणतो की नेक्सस मध्ये बिल्डर आहेत, आमदार आहेत आणि पोलीस किंवा काही प्रशासनातली लोक आहेत. बरोबर. मग त्याच नेक्सस मध्ये आता आपण न्यायपालिकेला पण टाकायला हवं का? हो, न्यायपालिकेच्या सपोर्ट शिवाय 30 होते आपण हे शक्यच नाही ना. एवढे वर्षांच्या केसेस सुटत का नाहीत? एवढे वर्ष हे गुन्हेगारचं सिद्ध का होत नाहीये? ते गुन्हा सिद्ध होत नसल्यामुळे त्यांच्या थेट कुठली कारवाई करता येत नाही. त्यांना जामीन मिळतो काही दिवसांनी की जामीन मिळाल्यामुळे मग ते बाहेरच सगळे आणि जामीन का मिळतो कारण केस सिद्ध व्हायला वेळ लागतोय. एवढा वेळ का लागतोय म्हणजे मग त्यामुळे खरं तर आता आपण टाइम बाउंड पद्धतीने सगळ्या केस सोडवल्या पाहिजे आणि तसं नाही सोडवल्या आपण. अमेरिकेत एक चांगली पद्धत वापरतात. अमेरिकेत ते काय करतात की जर एखाद्याने गुन्हा मान्य केला आधीच तर शिक्षेमध्ये त्याला सूट दिली जाते. पण आता फायदा काय होतो त्या बरेचसे अर्धे केसेस तर फटाफट सुटतात. आपल्याकडे तशी कुठली सोय आपण केलेली नाहीये. तर एक प्रत्येक खटला अडकून पडतो आणि वर्षानुवर्ष डिले होतात. सध्या 5 कोटी खटले पेंडिंग आहेत भारतामध्ये. 5 कोटी आणि सध्याच्या स्पीडने साधारणतः एक 386 वर्ष लागतील ते सोडवायला. थोडक्यात आपण एखादा न्याय हवा असेल सध्या तर एक 8वा किंवा 10वा जन्म बुक करावा लागेल तर न्याय मिळण्याची शक्यता भारतामध्ये आहे असं म्हणता येतं. पण सर याचं एक कारण असंही म्हणू शकतो का की हे जे नेते मंडळी आहेत
तर यांच्याकडे गुन्हेगारी असेल किंवा वेगळ्या पद्धतीने पैसा बराच जमा झालेला आहे बरोबर आहे. आणि बराच पैसा खर्चून हे निवडणूक जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे हे सहजासहजी आपली पद आपली जागा सोडायला तयार नाहीये. बरोबर. मग कुठेतरी त्या पैशाला पण किंवा त्या खर्चाला पण आळा घालणं आता हो. गरजेचं आता आहे. जपानमध्ये काय करतात की निवडणूक खर्चावर स्ट्रिक्ट मर्यादा आहेत. किती पोस्टर लावतात त्याला मोजलं जातं, तेवढेच लावून दिले जातात. ते अगदी उमेदवार स्वतःचं पोस्टर हातात घेऊन स्टेशनच्या वर उभं राहतात आणि प्रचार करतात. मग त्यामुळे तिथे काय फायदा होतो की सामान्यातल्या सामान्य व्यक्ती सुद्धा निवडणुकीला उभा राहू शकतो आणि जिंकून येऊ शकतो. आपल्याकडे ते होत नाहीये. आपल्याकडे पैशाचा खेळ झाला सगळा. त्यामुळे कितीतरी उमेदवार उभे राहतात. पण अगदी आपण मतदानाच्या दिवशी गेल्यावर तिथे उभं राहिल्यावर आपल्याला कळतं 70-80% उमेदवार त्याची नावच करतात पहिल्यांदा. त्यांची आपल्या नाव सुद्धा पोहोचत नाही कधी. ते चांगली वाईट पुढची गोष्ट. तर हे किती दुर्दैवी आहे की आपल्याला आपली चॉईस काय हे नीट माहिती कळत नाहीये. आपल्यावरती पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे हा जो निवडणुकीचा खर्च आहे त्याच्यावर आपण निश्चित विचार केला पाहिजे आणि ते अशा प्रकारे रचना केली पाहिजे की ज्यात अगदी सामान्य माणूस सुद्धा निवडणुकीला उभं राहू शकेल आणि जिंकून येऊ शकेल. तर याचं एक चांगलं उदाहरण आपण स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये पाहू शकतो बरोबर आहे. की तिथली लोक कायद्याचं तर पालन करतातच, बरोबर. पण ते त्यांच्या नेते मंडळीनं अगदी देशाचे प्रमुख जरी असतील तरी त्यांना ते ग्लोरियस नाही बनवत. त्यांना बरोबर. सेलिब्रिटी म्हणून ते ट्रीट नाही करत. बरोबर. म्हणजे त्या देशातील नेते जे आहेत ते अगदी सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावर चालू शकतात किंवा सर्वसामान्य घरात राहतात. ते कुठल्याही असं बॉडीगार्ड किंवा अगदीच कॉन्वॉय घेऊन चालत नाहीत बरोबर. किंवा सर्वसामान्य लोक तिथल्या पंतप्रधानांना किंवा तिथले जर त्यांचे प्रेसिडेंट असतील तर त्यांना अगदी सहज भेटू शकतात, आपले प्रश्न मांडू शकतात. बरोबर. जे भारतात होत नाहीये, कदाचित पुढे होणारही नाहीये. कारण की भारतामध्ये एकदा नेता निवडून आला तर तो सामान्यांच्या आवाक्या बाहेर जातो. तो परत पुढच्या इलेक्शनलाच तो त्यांना दिसतो. मग हे बदल कसा घडेल? तुम्हाला केरळमध्ये काय प्रमाणात होतं? केरळमध्ये अजूनही कारण साधेपणा आहे. मुख्यमंत्री सुद्धा भाजी घेत फिरत असतात रस्त्यावर. पण मग बाकीच्या राज्यात काय होतं महाराष्ट्रामध्ये पण की मुळात भरपूर साधेच लोक येतात, रिक्षावाले वगैरे येतात. पण पुढे ते एवढे श्रीमंत म्हणतात की ते कुठला तरी असे क्राईम कुठे आले असावेत की त्यांना संरक्षणाची गरज पडते. खूप मोठा कॉन्व्हॉय लागतो आणि त्यामुळे मग ते बॅल्झॅक नावाच्या एका लेखकाने म्हटलं होतं की एव्हरी ग्रेट फॉर्च्यून इज मेड अप ऑन द क्राईम्स, की गुन्ह्याच्या बळावर तुम्ही तुमचं वैभव मिळवलंय. मग असं काहीतरी असेल तर मग घाबरलेले असतात सगळे. मनातनं अत्यंत भित्रे असतात. बाहेर ते किती स्वतः वाघ म्हणत असले तरी आतमधून हे सशाचं काय दिसतं यांचं आणि त्यामुळे त्यांना खूप संरक्षण लागतं. काय ते बघतात, इकडे बघतात, कोणाला भेटायला घाबरतात आणि अशा प्रकारची स्थिती येते असं मला वाटतं. ते आपण सगळी व्यवस्था शुद्ध केली चांगल्या प्रकारे, सामान्य माणूस निवडणुकीत आणला आणि तर जिंकून घ्यायची काळजी घेतली तर मग आपोआप हे सगळं प्रमाण कमी होईल. व्हीआयपी कल्चरला तर आपण सरळ नकार दिला पाहिजे. व्हीआयपी ही जनता आहे, नेते नव्हेत. आणि त्यामुळे जनतेने सुद्धा यांचं मोठं आहे त्यांना मोठं करू नये. त्यांना एका लिमिट पलीकडे करायची गरज नाहीये. ते जनतेचे सेवक आहेत, राजे नव्हेत. सर, एक प्रश्न असाही उरतो की जर राजकारणामधलं गुन्हेगारीकरण जर आपल्याला कमी करायचं असेल तर महिलांना जास्तीत जास्त आणायला हवं का? निश्चित काही प्रमाणात फायदा होईल. कारण महिला या जास्त कुटुंबाशी, गावाशी, समाजाशी जोडल्या असतात आणि त्यामुळे त्या गुन्हेगारीकरण होण्याची त्यांची शक्यता कमी असते. पुन्हा महिला म्हणून ते होणार नाही असं नाहीये, पण तरी त्यांचं वेगळ्या प्रकारचं एक सामाजिक अस्तित्व असल्यामुळे ते कमी असते. इव्हन तरुणांना आणलं पाहिजे जास्तीत जास्त. तरुणांना निदान सुरुवातीला तरी मोठा उत्साह असतो आणि त्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि त्यामुळे हे विविध गट आपण उतरवले तर उत्तम. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.